नेहमीच द्वेषाचं आणि तिरस्काराचं राजकारण करणारे शरदचंद्रजी पवार आज एक वक्तव्य करून गेले। ते म्हणाले की देशातील लोकांचा मोदींच्या गॅरंटीवर विश्वास राहिला नाही। खरं म्हणजे त्यांच्या राजकीय भूमिकेची कधी कधी क्यू येते की एवढा मोठा नेता वास्तव जनतेला सांगत नाही। आज काय झालंय, मला त्यांना काही प्रश्न विचारायचे की पवार साहेब, काल लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशातील जनतेनं जनादेश दिलाय। एनडीएला 292 जागा दिल्या आणि बहुमतानं एनडीएला निवडून दिलेलं आहे। दुसरी गोष्ट, या देशात तुमच्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा 10 जागा एकट्या भारतीय जनता पार्टीला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळाल्या। तिसऱ्यांदा मोदीजीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली, ते कामालाही लागले आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नाला त्यांनी प्रथम प्राधान्य दिलंय आणि तुम्ही म्हणता की मोदी गॅरंटीवर विश्वास राहिला नाही। त्यांच्या गॅरंटीवर विश्वास होता आणि आहे, म्हणूनच देशातील मतदारांनी पुन्हा त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी बसवलंय, एनडीएला बहुमत दिलंय। आणि एवढा असताना विश्वास तुम्हाला वाटत नाही, तुम्ही एवढी दिशाभूल करतात, याचं आश्चर्य वाटतं।